त्र्यंबकेश्वरचा हा मोठा भाऊ आहे. दत्त महाराजांचा आणि विज्ञानेश्वरांचा समाज झालेला आहे. गोदावरी नदी आहे. तिला सोमेश्वर महादेव मंदिर आहे. सोमेश्वर महादेव मंदिर, महादेव नीलकंठेश्वर आणि कालभैरव. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये असलेल्या विज्ञानेश्वर आपेगाव या गावाला, ज्या गावामध्ये आपल्याला विज्ञानेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. आणि या मंदिराचा संदर्भ पुराणामध्ये व अनेक हिंदू ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊयात आणि मंदिराचा संपूर्ण इतिहास समजून घेऊया. तर कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत अंबडवरून विज्ञानेश्वर आपेगावला जाण्यासाठी. विज्ञानेश्वर आपेगाव हे अंबडपासून साधारणतः 43 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि जालन्यावरून विज्ञानेश्वर आपेगावचं अंतर 73 किलोमीटरांचं आहे. अंबडवरून पुढे आल्यावर साधारणतः 35 किलोमीटरांच्या अंतरावरती उजव्या बाजूला आपल्याला एक पैठणकडे जाणारा रस्ता दिसतो. तो रस्ता आपल्याला विज्ञानेश्वर आपेगावाकडे घेऊन जातो. हायवेपासून आत आल्यावर साधारणतः 10 किलोमीटरांच्या अंतरावरती डाव्या बाजूला आपल्याला विज्ञानेश्वर आपेगावाची कमान पाहायला मिळते. तर मित्रांनो, जसं की आता आपण विज्ञानेश्वर महादेव मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत, तर आता आपण अगोदर या मंदिर परिसराची पाहणी करणार आहोत आणि मंदिर परिसराची पाहणी झाल्यानंतर या मंदिराची सविस्तर माहितीही घेणार आहोत.
मित्रांनो, जसं की आता आपण मंदिर परिसराची पाहणी केलेली आहे, तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती मंदिराचे सेवेकरी असलेले श्री महेशजी देवा सामक व श्री भीमाशंकरजी काका जाधव हे देतील. श्री क्षेत्र विज्ञानेश्वर आपेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. विज्ञानेश्वर हे गोदावरी काठावरती हे विज्ञानेश्वर मंदिर आहे. ज्ञान आणि विज्ञान म्हणून याचं नाव विज्ञानेश्वर आहे. त्र्यंबकेश्वरचा हा मोठा भाऊ आहे. त्र्यंबकेश्वरचं जो नौसिक कार्य आहे ते कार्य त्र्यंबकचा नव जो आहे तो नवस तो इथे ह्या क्षेत्रावर फिटतो. एवढं स्थान मोठं आहे. हे वालुकामय लिंग आहे आणि स्वयंभूलिंग आहे. प्रभू रामचंद्रांनी ह्या शंकराचं पूजन केलेलं आहे. म्हणजे शनी महाराज, विज्ञान गणेश, विष्णुपद, दत्त महाराज इथे प्रभू रामचंद्र येऊन गेलेले आहे. आणि त्र्यंबकेश्वरला जो नवसिक कार्य होतो तो नवस इथे भेटतो. पण नारायण नागबली, कालसर्प, त्रिपिंडी हे कार्यक्रम होतात. प्रत्येक सोमवारी 12ही महिने चांगल्या स्वरूपात अन्नदान व महाशिवरात्र, श्रावणी सोमवार चांगली दर्शनी यात्रा, लाखोही पेक्षा जास्त गर्दी असते भाविकांची. आणि ह्या जीर्णोद्धाराचं काम भांडनंद बाबा त्यांचाही कालावधीत गेला. त्यानंतर रघुनाथ बाबा, त्यानंतर आता ज्ञानानंद सरस्वती यांच्या आधिपत्याखाली हे काम चालू आहे. इथे धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात. आणि ह्या मागच्या वर्षीपासून शिवपुराण चालू आहे इथे. म्हणजे शिवपुराणाला एवढं महत्व आहे. आता या वर्षीही म्हणजे प्रतिवार्षिक शिवपुराण आहे. आता हे दुसरं वर्ष आहे. शिवपुराणामध्ये 1,00,000 दीप प्रज्वलन गोदावरी काठावरती दीपोत्सव साजरा केलेला आहे. हे स्वयंपाकघर आहे आपलं. आणि थोडं बांधकाम चालू असल्यामुळे याच्यामुळे थोडं बाजूला शिफ्ट केलं सध्या तात्पुरतं. आणि सध्या वेगळं काम चालू असल्यामुळे थोडं शिफ्टिंग केलेलं आहे. ठीक आहे. हे दत्त मंदिर आहे. हे दत्त मंदिर आहे. दत्त महाराजांचा आणि विज्ञानेश्वरांचा समाज झालेला आहे इथं का? दत्त महाराजांची, त्याच्यानंतर गुरु महाराज, लक्ष्मी लक्ष्मी माता आहे का? इकडे जेवणाचे वगैरे भोजन कक्ष इकडे भोजन कक्ष आहे हा. भोजन कक्ष आहे. भोजन कक्ष आहे. इथंच पंक्ती होत्या का सगळ्या? इथं सगळ्या पंक्ती होतात. गोदावरी नदी आहे. मध्ये जे दिसतं आपल्याला तिकडे मध्ये ते दत्त महाराजांचं दुपारचं भोजन स्थळ आहे. अच्छा, ते समोर. हो, ते मधलं. आणि पलीकडे पांचाळेश्वर गाव आहे. अच्छा अच्छा. मागच्या वर्षी जो हा आपला कार्यक्रम झाला पुंता, हा मैदानातच झाला होता. आणि गंगेमध्ये आणि घाटावर दीपोत्सव साजरा केला होता. हे तर गंगाईमध्ये नाही का? हो, इथे समोर घाट आहे ना. हा, हे गंगाईमध्ये आणि पलीकडे ते आपले हे पंचाळीस.
इथून काय आहे सर? हे गोमुखी महादेवचं पाणी वगैरे. हा. हे बाबांची बाबांची समाधी आहे का? महाराजांची समाधी आहे. हा. यांनी आपल्या मंदिराचा जीर्णोद्धाराला सुरुवात केली. दत्त महाराजांच्या सांगण्यावरून जे गाणगापूरला होते बाबाजी, तिथं त्यांच्या साधन कालामध्ये दत्त महाराजांनी त्यांना सांगितलं विज्ञानेश्वरला जाऊन इथला जीर्णोद्धार करा. बाबा आले आणि विज्ञानेश्वराच्या जीर्णोद्धाराला इथे सुरुवात केली त्यांनी. अच्छा. जवळपास 35 ते 40 वर्ष बाबा इथं त्यांनी सगळं काम केलं. बाबांच्या नंतर रघुनाथ महाराजांनी पुढचं काम केलं. अतिरुद्र पण झाले, 3 अतिरुद्र बाबांनी. अतिरुद्र रात्रंदिवस शंकराला अभिषेक, जलाभिषेक, 3 अतिरुद्र केले. बाबांनी 2 केले, रघुनाथ बाबांनी 1 केला, ज्ञानानंद सरस्वती बाबांनी 1 केला. म्हणजे अतिरुद्र म्हणजे सतत धार महादेवाला अभिषेक. त्याच्यानंतर माऊली पालखी सोहळ्याची सुरुवात ही भानुनंद महाराजांनी केली. त्याच्यानंतर आपली दिंडी आजही ह्या माऊली सोहळ्यामध्ये जाते. दिंडी नंबर 78 आहे आपला रथाच्या मागे. आणि तसंच पुन्हा बाबांनी अन्नछत्र सुरू केलं दर सोमवारचं. रघुनाथ बाबांनी 1996च्या दरम्यान सुरुवात झाली अन्नछत्राला. तेव्हापासून आज दर सोमवारी अन्नछत्राने चालू आहे. 96 पासून. 96 पासून. आणि विशेषतः मागच्या शिवपुराणापासून आपण स्टीलचं ताट आणि ग्लास वापरतोय. कुठल्याच प्रकारचं प्रदूषण होईल असं पत्तरवाळी, असं द्रोण, असं ग्लास हा वापरत नाही. त्यामुळे अन्नही वाया जात नाही आणि प्रदूषणही होत नाही. स्टीलचं स्वच्छताही राहते. स्टीलचं ताट वापरतो म्हणजे प्रदूषण व्हायचा विषय नाही. माझा विषय नाही. बाबांचं निवासस्थान आहे. हे का ज्ञानानंद सरस्वतींचं त्यांचं निवासस्थान आहे का? निवासस्थान आहे. सोमेश्वर महादेव मंदिर आहे. सोमेश्वर महादेव मंदिर सोमेश्वर महादेव इथं आहात का? हो. नीलकंठेश्वर आणि कालभैरव इथं का? दोन्ही मोठे. हे कालभैरवांचं. कालभैरवाची मूर्ती आहे. यज्ञ मंडळ बाबांनी जो यज्ञ सुरुवात केली, पार्वतीची स्थापना केली. रुद्रस्वाहाकारला पार्वतीची स्थापना केली भानुनंद बाबांनी. जवळपास 40 ते 45 वर्ष 45 वर्ष यज्ञाला रुद्रस्वाहाकार चालू आहे प्रतिवार्षिक. म्हणजे रामनवमी ते पौर्णिमा 7 दिवसाचा याग आहे रुद्रस्वाहाकार. ज्ञानेश्वरी पारायण त्या प्रित्यर्थ 7 दिवस सप्ताह असतो. भानुनंद महाराजांची पुण्यतिथी प्रतिवार्षिक. दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती. हे पुष्पदंत
जे की पुष्पदंत असं तुम्हाला ज्यांनी शिवमहिम्न स्तोत्राचं निर्माण केलं ते पुष्पदंत. आणि त्या पुष्पदंताची अशी मूर्ती बघायला खूप दुर्मिळ आहे. भारतामध्ये कुठेच नाही मिळणार पाहायला. इथंच आहे. हे वालुकामय आहे ही मूर्ती. नंदी जो आहे तो वालुकामय आहे. पुष्पदंत हे शिवमहिम्न स्तोत्र जे आहे ते शिवमहिम्न सुरुवात पुष्पदंतानेच केली. विज्ञानेश्वर महादेव. प्रतिष्ठा केली रुद्रस्वामी. अच्छा. पार्वती माताची. रुद्रस्वामी आहे प्रतिष्ठा साहेब रुद्रस्वामी. अच्छा. शिलालेख म्हणजे याच्यावरून जे चालुक्य घराण्याचं पर्यंत हे वर्णन जात आहे. ज्ञान आणि विज्ञान स्वयंलिंग वालुकामय त्याची पितळी कवच बसवले. म्हणजे दुधाचा पाणी जलधारा पितळी कवच बसवले. दर सोमवारी श्रृंगार केला जातो का? दर सोमवारी श्रृंगार केला जातो. प्रत्येक सोमवारी संध्याकाळी का? संध्याकाळी प्रत्येक सोमवारी महाराजांमध्ये शोध असतो. अच्छा. भावनेने जरी 11 सोमवार केले फलश्रुती संदत सगळी विलंब होत असतात तरी सतत भावनेने शंकराच्या खेट्या केल्या त्याला फलश्रुती 100% आहे असं मानणं आहे. आर्थिक शारीरिक मानसिक सगळ्यासाठी सर्व काही प्रसिद्धी आहे असं विज्ञान आहे. आपलं चालुक्य घराण्याचा उल्लेख केलेला आहे. त्या जो शिलालेख आहे ना त्या तो शिलालेख हा चालुक्य घराण्याचा आहे. आणि त्याच काळात मिताक्षरा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. मिताक्षरा ग्रंथामध्ये हिंदू लॉ म्हणजे हिंदू जे कायदे कानून आहे ते कायदे कानूनचं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्याच आधारावर आजच्या ज्या आपला हिंदू लॉ निर्माण झालेला आहे. अच्छा. हे विज्ञानेश्वरांची देणी समजा. विज्ञानेश्वरांपासून निर्मिती झालेली आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. हा लॉची म्हणजे याची विज्ञानेश्वर एक ब्राह्मण होतो त्याने शंकराची निश्चित भक्ती केली म्हणून त्याचं नाव विज्ञानेश्वर. अच्छा अच्छा. त्यामुळे त्यांचं नाव विज्ञानेश्वर. ठीक आहे सर, धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या विज्ञानेश्वर महादेव मंदिराची माहिती घेतलेली आहे. मंदिर अतिशय प्राचीन आहे, सुंदर आहे आणि महत्वाचंही तेवढंच आहे. तर मग आपणही नक्की या मंदिराला एकदा तरी भेट द्या आणि विज्ञानेश्वर महादेवाचं दर्शन घ्या. मंदिराची माहिती मिळवून देण्यासाठी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल सगळ्या सेवेकऱ्यांचं मनपूर्वक आभार
ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचाही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.